आहे आणि हे पैसे महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी आता वितरित होऊ लागलेत। कधीपासून बँकेच्या खात्यावरती पैसे पडू लागलेत तर लक्षात ठेवा, परवा दिवशी सोमवारपासूनच महिलांच्या खात्यावरती आता मे आणि जून महिन्याचा 3000 रुपयांचा हप्ता बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलाय। मागच्या 24 तासांमध्ये जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 3000 रुपये वाटप जोरदार झाल्याची माहिती आता समोर आली होती। आज राहिलेल्या शेवटच्या टप्प्यातील महिलांना पैशांचं वितरण या ठिकाणी बुधवार 3 जून रोजी या ठिकाणी आता करण्यात येत असल्याची माहिती आता समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून जशा प्रकारे तुम्हाला मार्च आणि एप्रिल असं दोन्ही महिन्यांचा 3000 रुपयांचा लाभ मागच्या महिन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सोडला होता, तशा प्रकारे सेम टू सेम मागच्या मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि या चालू असलेल्या जून महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता असं 3000 रुपये एकत्रित महिलांच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केली आहे। सरकारने दिलेला शब्द अखेर पाळलेला आहे, त्यामुळे महिला वर्ग प्रचंड आनंदित झाला आहे। लक्षात ठेवा, आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यापैकी 6 जिल्हे जे आहेत तर ते लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले। त्यांच्या अर्जांची फेरपडताळणी करून त्या श्रीमंत महिला आहेत म्हणून त्यांना बाहेर काढण्यात आले। त्या जिल्ह्यामध्ये अनेक महिलांनी चुकीच्या मार्गाने हप्ता आतापर्यंत घेतल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आता डोळ्यासमोर आली होती। त्यामुळे अनेकांना लाभ या ठिकाणी आता 6 जिल्ह्यांमध्ये बंद करण्यात सुद्धा आलाय। काल परवा जवळपास 15 जिल्ह्यांमध्ये जोरदार 3000 रुपये मे आणि जूनचे वाटप झाले आहेत। जे शेवटच्या टप्प्यातील 15 जिल्हे होते तर ते आज बुधवारी वाटप करण्याची ऑर्डर त्या ठिकाणी आता तुमचे लाडके भाऊ आता या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्याची महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता समोर आल्या। त्यामुळे लाडक्या बहिणींना विश्वास देखील बसना झाला होता की एकदम 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती कशी काय जमा होऊ लागलेत। येथे तुम्ही पाहू शकता, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये महिलांनी परत एकदा पैसे काढण्यासाठी गर्दी केल्याचं तुम्ही इथे पाहू शकता। त्यानंतर इथे पहा, पोस्ट ऑफिसमध्ये महिलांनी पैसे काढण्यासाठी परत एकदा रांगा लावलेत। महिलांनी पैसे काढून घेत आहेत। तब्बल 2 महिन्यांचे 3000 रुपये महिलांच्या खात्यावरती एकत्रित आता जमा होऊ लागलेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप या ठिकाणी सुरू झालंय, कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आज वाटप या ठिकाणी बुधवार 3 आता या ठिकाणी जून रोजी जमा करण्यात येणार आहे, याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही तयार राहायचं आहे। आत्ताच तुम्ही पाहिलं आहे, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मे आणि जून महिन्याचा एकत्रित हप्ता जमा झाल्याचं गर्दी या ठिकाणी महिलांनी केल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलंय। पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा महिलांनी आत्ताच रांगा लावलेत, पैसे काढण्यासाठी पाहिलेले आहे। सरकारच्या माध्यमातून 9700 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्यानंतर थेट आता पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून जोरदार महिलांच्या बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती येऊ लागलाय। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे महिलांच्या मनामध्ये एकच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालाय की आम्हाला मे महिन्याचा आणि जून महिन्याचा हप्ता आज मिळणार का। तर बघा, सरकारच्या माध्यमातून 36 जिल्ह्यापैकी 15 जिल्ह्यांमध्ये सोमवार आणि मंगळवार काल परवा वाटप झालेलं आहे। जे उरलेले 15 जिल्हे अजून वाटपाचे होते ते सर्वांना आज पैशांचं वितरण या ठिकाणी जमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती करण्यात येणार आहे। सरकारच्या माध्यमातून वेळापत्रक देखील जाहीर झालंय। त्याच वेळेमध्ये तुम्हाला पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आज एका सुद्धा लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवलं जाणार नाही, कारण आज वाटपाचा शेवटचा दिवस असल्याचं या ठिकाणी आता महिलांनो तुम्हाला सांगण्यात आलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून लवकरात लवकर महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हावेत यासाठी आता वेळापत्रक निवडण्यात आले। त्याच वेळेमध्ये तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे आता मे महिन्याचे 1500 आणि जून महिन्याचे 1500 रुपये असं या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय इथून पुढे पैसे वितरणाची तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही। पहिल्या 1, 2, 3 तारखेपर्यंत, पहिल्या 2-3 तारखेच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती या ठिकाणी 1500 रुपये मिळून जातील असं सांगण्यात आलं होतं। या 15 जिल्ह्यापैकी 5 जिल्ह्यामध्ये तुम्हाला जशा प्रकारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा नियम असतो तशा प्रकारे पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। ते वेळापत्रक या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे। त्या वेळेमध्ये तुम्ही वाट बघायचं आहे। पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये जवळपास 10 लाख लाडक्या बहिणी राहतात। त्यांना दुपारी 3 वाजेपर्यंत पैसे या ठिकाणी 3000 रुपये मिळून जातील। जर तुम्हाला दुपारी 3 वाजेपर्यंत पैसे आले नाही तर तुम्हाला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पुढच्या दुसऱ्या टप्प्यातील 5 जिल्ह्यामध्ये आता मे आणि जून महिन्याचे पैसे येतील आणि शेवटच्या 5 जिल्ह्यामध्ये संध्याकाळी 8 ते रात्री 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत पैशांचं वितरण होईल। परंतु आज बुधवार वाटपाचा शेवटचा दिवस आहे, कारण उद्यापासून तुम्हाला माहित आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बैठका सुरू आहेत। त्यामुळे तिकडे सर्व काही या ठिकाणी सरकार कामाला लागणार आहे।
तुम्हाला पण माहित आहे जून महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहे सरकार, त्यामुळे उद्यापासून सर्व तिकडे काम या ठिकाणी असणार आहे। आज एकाच दिवशी बुधवार वाटपाचा दिवस या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आला आहे। तब्बल 2 महिन्यांचे आता 3000 रुपये आता एकत्र रक्कम महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आज बुधवार निमित्त या ठिकाणी जमा होऊ लागल्या। सकाळपासून आतापर्यंत 2 ते 3 जिल्ह्यामध्ये वाटप झाले। इथून पुढे 12 ते 13 जिल्हे जे शिल्लक राहिले आहेत त्यांना वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज बुधवार 3 जून रोजी पैशांचं वितरण बँकेच्या तुमच्या खात्यावरती केलं जाणार आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढच्या 1 मिनिटाच्या आतमध्ये बघणार आहोत। लक्षात ठेवा, सरकारच्या माध्यमातून तुम्हाला महिन्याच्या महिन्याला सरकार पैसे देत असतं। सरकार एवढंच या ठिकाणी आता करतं की पैसे देण्यासाठी थोडं मागं पुढं वेळ जास्त होतो, परंतु स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आता कधी सुद्धा महिलांना पैशांचं वितरण बँकेत होण्यासाठी इथून पुढे आता वेळ लागणार नाही। अनेक महिला तक्रारी करत होत्या की आता मे महिना संपून गेलाय त्याचे 1500 रुपये तुम्ही का दिले नाही, जून महिना चालू आहे त्याचे 1500 रुपये का दिले नाही। तर आता यावरती तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले तात्काळ या ठिकाणी मे महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आणि जून महिन्याचा चालू असलेला 1500 रुपयांचा हप्ता देण्यासाठी 9700 कोटी रुपयांचा चेक या ठिकाणी आता महिला व बाल विकास खात्याला पाठवला आहे आणि या चेकवर सुद्धा सही सुद्धा झाल्याची बातमी समोर आली आहे। त्यामुळे परवा दिवशीपासूनच पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती होऊ लागलंय। महिलांना वाटलं सुद्धा नव्हतं की अचानक पैसे बँकेच्या खात्यावरती कसे काय या ठिकाणी पडू लागलेत, त्यामुळे महिला वर्ग खुश झालाय। मग आज बुधवार आहे, आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, 3 जून आहे। आज कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या कोणत्या बँकेत होणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, कोणकोणत्या गावामध्ये होणार आहे, कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये होणार आहे, तुम्हाला याचीच माहिती अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहणार आहोत। लाडक्या बहिणींचा बुधवार 100% गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आता हे पैसे कोणाकोणाला मिळणार हा प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा उपस्थित होतोय। बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय ज्या महिलांना मागचा मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांचा हप्ता मिळालेला आहे फक्त त्याच लाभार्थी महिलांची यादी बँकांना देऊन टाकल्या आणि त्यांनाच पैशांचं वितरण या ठिकाणी आज बुधवार निमित्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे। आज जर तुम्हाला बुधवारी पैशांचं वितरण झालं नाही तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले असं तुम्ही या ठिकाणी स्पष्टपणे आता समजू शकता। आता तुम्ही म्हणाल की आम्हाला कसं काय बाहेर काढलं जाईल, तर बघा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नवीन नियमावली लावण्यात आल्या। पहिले नियम जे होते तर ते पूर्णपणे खोटे ठरले आहेत। आता या ठिकाणी नवीन नियमावली आता या ठिकाणी काढण्यात आल्या, कारण एप्रिल पर्यंत तुम्हाला सर्व हप्ते मिळाले, परंतु मे आणि जून महिन्याचा जो हप्ता आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे यापासून अनेक या ठिकाणी महिला वंचित राहणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। अनेक महिलांचा अर्ज या ठिकाणी अपात्र यादीत टाकण्यात आला आहे। सरकारच्या माध्यमातून आता महिलांच्या आता या ठिकाणी खात्यावरती लवकरात लवकर पैसे जावेत, गोरगरीब महिलांवर अन्याय होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे आणि या नियमानुसार अनेक या ठिकाणी आता महिला बाहेर निघणार आहेत। त्याचं कारण म्हणजे अनेक महिला ज्या अशा आहेत ज्या या ठिकाणी त्यांची उत्पन्नाची मर्यादा वाढली आहे परंतु तरी पण ते आता लाभ घेत होते। म्हणजे त्या ठिकाणी मागच्याच महिन्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी महिलांनी जमा करावा अशी ऑर्डर दिली होती, परंतु अनेक महिला खेडेगावामध्ये राहतात, ग्रामीण भागामध्ये राहतात, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचत नाही आणि त्यामुळे त्यांनी आता उत्पन्नाचा दाखला देण्यास नकार दिला होता। त्या महिलांना या ठिकाणी भीती होती की आमचं जरा जरी उत्पन्न वाढलं असेल तर आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद होतील। त्यामुळे अनेक महिलांनी भीतीपोटी आता पैशांचं वितरण होणार नाही म्हणून आता उत्पन्नाचा दाखला दिलेला नाही। परंतु सरकार काय म्हणते, जर तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिला नाही आणि तुमचं उत्पन्न वाढलं असेल 2.5 लाखांच्या वरती गेलं असेल तर त्या महिलांचा आम्ही हप्ता या ठिकाणी तातडीने बंद करत आहोत आणि त्यामुळे सर्वांनाच या ठिकाणी मोठा प्रॉब्लेम होणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो आता तुम्ही तयार राहायचं आहे, आपल्या मोबाईलवरती लक्ष द्यायचं आहे। पुढील फक्त या ठिकाणी आता तुम्ही 15 ते 20 मिनिटे लक्ष द्यायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून काही महिलांना 3 वाजेपर्यंत पैसे सोडण्यात येतील, काही महिलांना संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत पैसे सोडण्यात येतील आणि शेवटच्या टप्प्यामध्ये ज्या महिला या ठिकाणी शिल्लक राहिल्या असतील त्यांना संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पैशांचं वितरण या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। चला तर मग आता सुरुवात करूया की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कोणाकोणाला बाहेर काढण्यात येणार आहे आणि नेमकं तुम्हाला किती वाजता तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे।
आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने 2 अटी लावलेत. ज्या महिलांनी केवायसी केल्या फक्त त्यांनाच आता मे आणि जून महिन्याचा 3,000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे तुम्ही जर केवायसी केली असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं तुमचा फायदा या ठिकाणी आता ठरणार आहे. त्याचं कारण म्हणजे आता फक्त शेवटच्या टप्प्यातील आज बुधवार 3 जून रोजी पैशांचं वाटप होणार आहे. आज जर पैशांचं वाटप झालं नाही तर तुम्हाला या ठिकाणी कमीत कमी आता पुढच्या या ठिकाणी 16 ते 17 जून पर्यंत वाट पाहावी लागू शकते. त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे महिलांना आता सांगण्यात आलं आहे की तुम्ही या ठिकाणी आता जे केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्या तर त्या पहिल्या टप्प्यातील पैशांचे वितरण सोमवारपासून सुरू आहे. सोमवार, मंगळवार आणि बुधवार असं 3 दिवस वाटपाचे या ठिकाणी निवडण्यात आले होते. त्यापैकी मागच्या सोमवार, मंगळवार या ठिकाणी 24 तासामध्ये आता 50% महिलांना या ठिकाणी वाटप झाले. ज्या 50% महिला होत्या तर त्यांना आज वाटप या ठिकाणी होणार आहे. मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती नियमावली लावल्या, या नियमामध्ये जर तुम्ही पास झाला तरच तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे. ते नियम कोणते आहेत झटपटपणे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे. पहिला नियम जो आहे तर तो अशा लाडक्या बहिणींसाठी आहे ज्या एकाच घरामध्ये जास्त हप्ते घेतात. म्हणजे आता अनेक घरामध्ये काय झालंय, आता 3 जण महिला 4 जण महिला राहत असतात आणि रेशन कार्डावरती या 3-4 महिलांची नावे असतात आणि या तिघी चौघी आता या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असतात. परंतु सरकार काय म्हणते, एका घरात जर तुम्ही जास्त जण जर आता पैसे या ठिकाणी घेत असाल, हप्ता जास्ती महिला जर घेत असाल तर ते सरकारला परवडणार नाही आणि यामुळे जे गोरगरीब महिलांचा या ठिकाणी हप्ता आहे तर तो लांबणार आणि त्यामुळे त्यांना पैशांचं वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे. त्यामुळे आता घरातील फक्त ज्या महिलांनी आतापर्यंत आता 1 ते 2 महिलांनीच हप्ता घेतलाय त्यांनाच पैशांचं वितरण होणार आहे. बाकीच्या महिलांना या ठिकाणी अजिबात पैशांचं वितरण होणार नाही असं स्पष्टपणे या ठिकाणी सांगण्यात आलंय. सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहे तर लक्षात ठेवा, तुमची जर बँक खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या महत्त्वाच्या मोठ्या बँकांमध्ये जर असेल तर या बँकांना या ठिकाणी आता मे आणि जून महिन्याचा चेक या ठिकाणी देण्यात आला आहे आणि त्यांच्या खात्यावरती आता पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो तयार राहायचं आहे. तुम्ही तुमच्या बँकेच्या खात्यावर या ठिकाणी लक्ष ठेवून बसायचं आहे. तुम्हाला पैशांचं वितरण थेट या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. चला तर मग आता जिल्ह्यांची यादी पाहू. ज्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी आज बुधवार 3 जून रोजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात या ठिकाणी येणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला तब्बल 2 महिन्यांची प्रतीक्षा करावी लागली होती. मार्च एप्रिलचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मिळालाय त्यांची नावे आता बँकांच्या या ठिकाणी याद्यामध्ये सामील करण्यात आलेत आणि त्यांना लवकरात लवकर आजच्या आज या ठिकाणी पैशांचं वितरण जमा करण्याची ऑर्डर दिली आहे. ज्यावेळी सरकार पैसे जमा करण्याची ऑर्डर देतं त्यावेळी हमखास महिलांच्या खात्यावरती या ठिकाणी पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती येत असतं. पण लाडक्या बहिणींनो यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला होता. बघा, 4 महिला या ठिकाणी होत्या आणि त्यांच्या बँकेचं खातं या ठिकाणी दुसरीकडे वळवण्यात आलं होतं. त्यामुळे त्या महिलांना या ठिकाणी मार्च एप्रिलचा हप्ता सुद्धा मिळाला नाही आणि आता मे आणि जूनचा सुद्धा हप्ता मिळणार नाही. त्या म्हणजे एक महिला होती ती म्हणजे आता पुणे जिल्ह्यातील होती, दुसरी महिला कोल्हापूर जिल्ह्यातील, तिसरी महिला जी होती तर अकोला जिल्ह्यातील आणि चौथी महिला जी होती ती बीड जिल्ह्यातील होती. आणि या 4 महिलांनी काय केलं होतं, त्यांच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक आणि काहींनी त्या ठिकाणी पोस्ट ऑफिसमध्ये खोललं होतं. तुमचं पण या बँकेमध्ये जर खातं खोललं असेल तर घडलेली संपूर्ण घटना ऐका, ते ऐकून तुम्हाला सुद्धा कळायचं बंद होईल. तर बघा, या महिला काय करत होत्या, महिन्याला जे 1500 रुपये सरकार सोडतं तर ते या ठिकाणी सोडल्यानंतर काढून आणायला घरी घेऊन जात होत्या. परंतु अचानक त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता या ठिकाणी मिळालेला नाही आणि मे आणि जून महिन्याचा सुद्धा काल परवा हप्ता मिळाला नाही. त्यावेळी त्यांनी आता तिथल्या मॅनेजरकडे बँकेतील चौकशी केली. त्यावेळी त्यांना असं लक्षात आलं की त्यांच्या बँकेचे जे खाते आहेत तर ते दुसरीकडे वळवण्यात आले आहेत आणि त्यांना इथून पुढे कधीच लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होणार नाहीत. असं ऐकल्यानंतर त्या महिलांना मोठा धक्का बसला. तर त्यावेळी त्यांनी चौकशी केल्यानंतर या ठिकाणी असं लक्षात आलं, त्यांनी त्यांची महत्त्वाची कागदपत्र जसं की बँकेचं पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड ही सर्व कागदपत्रे एका ठिकाणी झेरॉक्स मारण्यासाठी जात होते आणि त्या झेरॉक्स दुकानामध्ये काय झालं होतं की आता आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचं पासबुकचं झेरॉक्स या ठिकाणी चोरीला गेलं होतं. म्हणजेच त्या ठिकाणी झेरॉक्स तुम्ही काढत असताना त्यावेळी आता या ठिकाणी त्यांनी तुमच्या
त्या ठिकाणी कागदपत्रांची कॉपी अजून एक काढली होती आणि त्यांनी तुमच्या बँकेच्या खात्यावरती प्रवेश केला होता। लक्षात ठेवा, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचा खाते क्रमांक जर त्यांना मिळाला तर खूप मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी येत असतो। त्यामुळे तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना स्पष्टपणे आदेश दिलेत, जर करता तुम्हाला झेरॉक्स या ठिकाणी या कागदपत्रांची काढणार असाल, जसं की बँकेमध्ये दिलेल्या या ठिकाणी आता महत्त्वाच्या कागदपत्रांची जर तुम्हाला झेरॉक्स काढणार असाल तर ओळखीच्या ठिकाणीच तुम्हाला काढायला सांगितलंय, अन्यथा तुम्हाला पैसे वितरण होण्यासाठी प्रॉब्लेम असणार आहे। बँकेचे खाते देखील वळवले जाऊ लागलेत। आता मोठ्या घटना फसवणुकीच्या या ठिकाणी घडू लागल्याची बातमी सुद्धा समोर आली होती। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला लक्षात आलं का बघा, अनोळख्या ठिकाणी बँकेतील दिलेल्या कागदपत्रांची आता तुम्ही काय करायचं आहे, अजिबात झेरॉक्स अनोळख्या ठिकाणी काढायचं नाही, फक्त या ठिकाणी ओळखीच्या ठिकाणीच काढायचा। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली होती। चला तर मग आता लाडक्या बहिणींनो पाहूया की आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्या जिल्ह्यांची यादी आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितले आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केलंय का बघा। आता तुम्ही म्हणत असाल की आम्ही आधीपासून लिंक केलंय, परंतु सरकारच्या माध्यमातून आता नवीन KYC आता केल्यानंतर तुम्हाला नवीन अपडेट करायला सांगितलंय, परंतु अनेक महिला करत नाहीत। अनेक महिला खेडेगावामध्ये राहतात आणि महिलांना पैसे जमा होऊन पण त्यांना या ठिकाणी लवकर मेसेज येत नाही। काही महिलांचं जिओ सिम कार्ड असतं, काहींचं वोडाफोन असतं, काहींचं एअरटेल असतं आणि कधी कधी खेडेगावामध्ये रेंज सुद्धा नसते। सकाळपासून अनेक या ठिकाणी 3 ते 4 जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेत। उरलेल्या जिल्ह्यामध्ये पुढच्या या ठिकाणी 15 ते 20 मिनिटांमध्ये आता ज्या शिल्लक राहिलेल्या महिला आहेत त्यांना पैशांचं वितरण होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, जर करता या ठिकाणी तुम्ही चुकीच्या मार्गाने हप्ता आतापर्यंत घेतला असेल किंवा तुमची उत्पन्नाची मर्यादा वाढली असेल किंवा तुम्ही KYC करताना चुकीच्या मार्गाने केले असेल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही। फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांच्या पर्यंतच हे पैसे या ठिकाणी जमा करण्याची ऑर्डर महिला व बाल विकास खात्याला दिल्या। पहिला कसं होत होतं, लाडक्या बहिणींची संख्या 2,40,00,000 वरती लाडक्या बहिणी होत्या, त्या सर्वांना या ठिकाणी सरसकट पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती व्हायचं, परंतु आता तसं अजिबात होत नाही आहे। सरकारच्या माध्यमातून फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांची जी आहे तर ती यादी या ठिकाणी तयार करण्यात आली आणि त्यांनाच पैशांचं वितरण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। मग आता सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्यांदा कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत लक्षात ठेवा। सगळ्यात पहिल्यांदा कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक, ICICI बँक, IDBI बँक, इंडियन बँक, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पुढच्या बँकांचा नंबर या ठिकाणी लागलाय ॲक्सिस बँक, त्यानंतर ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ इंडिया आणि पोस्टात जर तुमचं खातं असेल तर नक्कीच तुम्ही या ठिकाणी आता तयार राहायचं आहे। तुम्हाला सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच सकाळी 7 वाजताच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून आता बटन दाबण्यात आले। ज्यावेळी डायरेक्ट म्हणजे आता DBTचं बटन ज्यावेळी दाबण्यात येत असतं त्यावेळी हमखास महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतं। मग तुम्ही म्हणाल की आम्हाला जिल्ह्यांची यादी लवकरात लवकर सांगा, तर आम्ही तुम्हाला जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। सर्वांनी कान देऊन आता इथून पुढचे 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्हाला जिल्हे झटपटपणे आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, तुमचा जिल्हा या यादीमध्ये आहे का सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे, कारण फक्त गोरगरीब महिलांचे जिल्हे निवडण्यात आलेत आणि त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा या ठिकाणी असणं आता फार महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक जिल्हा महत्त्वाचा आहे, सर्वांनी कान देऊन आता ऐकायचं आहे की तुमचा जिल्हा यामध्ये आहे का, असेल तर या ठिकाणी यामध्ये पैसे जमा होणार असल्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आली आहे। आता बघा, पहिले 2 जिल्हे अमरावती आणि वाशिम जिल्हा, या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या पाहायला गेली तर त्या ठिकाणी 3 ते 3.5 लाख दोन्ही जिल्ह्यांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते आणि तुम्हाला सुद्धा पैशांचं वितरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा हे 4 जिल्हे सुद्धा अत्यंत गोरगरीब आणि गरजू महिलांची या ठिकाणी आहेत, त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत हे सुद्धा या ठिकाणी गोरगरीब शेतकरी वर्गातील या ठिकाणी जिल्हे आहेत, यांना सुद्धा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लवकरच त्यांच्या पैशांचे वितरण या ठिकाणी जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। आतापर्यंत तुम्हाला जी माहिती सांगितली ही एक सूत्रांमार्फत एज्युकेशनसाठी दिलेली माहिती आहे, त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे आता व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।